गुड मॉर्निंग. सकाळी सकाळीच माकडांचं दर्शन झालेलं आहे. जय बजरंगबली. सिनेरी बघा सिनेरी. किती वाजले ग? वाजले किती? 8:45 वाजलेत. कसं वाटतंय? छान वाटतंय. पाऊस येतोय. तर आज आपला दुसरा दिवस आहे आणि आज ॲक्च्युली आपल्या घरी ब्राह्मण पूजन आहे. दरवर्षी असतो. तर म्हणजे मीच बसतो पूजेला. तर भटजी पण आलेले आहेत. मी गेलेलो ॲक्च्युली आपल्या बाबू मामा आहे ना तो, त्याच्या घरी गेलेलो त्यांना बोलवायला. मस्त एवढं सुंदर वातावरण झालं आहे ना. आणि 3 दिवस झाले पाऊस नव्हता. आजच पाऊस आहे. एवढं भारी वाटतंय. आणि सकाळी माकडं पण आलेली. काय ग्रीनरी झाली एकदम. हिरवा हिरवा बसलेत. कसं वाटतंय? मस्त चांगला फील आहे. चाय पितायत बाहेर बसून. पाऊस आलेलो दुकानात आणि तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो मस्त आहे की पावसाचा. काही आपला भटजींना गूळ पाहिजे होतं. तर गूळ नव्हतं म्हणून मी आलो आणि साधा रेनकोट घालून आलेलो. 2 मिनिटाची दुकानात बाहेर आणि एवढा धुवाधार पाऊस आला. एवढा धुवाधार की पूर्ण भिजलोच आहे आता रेनकोट मध्ये. काय माहिती काय झालंय काय नाही आलंय, पण एवढी मजा येते ना. काय काय बनवलं दाखव जरा. डाळ भात भाजी वाढताना सामान. हे आपण नैवेद्याचं जेवण. नैवेद्याचं कोकणात जनरली सगळीकडे असत असतं. बटाट्याची भाजी, डाळ भात, जाड्या रव्याची सोजी, सोलकढी स्पेशल. सोलकढी स्पेशल. हा सोलकढी नाही तर ब्राह्मण भोजन आपला एक मस्करी चालू. गोविंदाय नमः, विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, दक्षिणाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेंद्राय नमः, हरे नमः, श्रीकृष्णाय नमो नमः. असं झालं. वरदमूर्ते श्रीमन्महागणाधिपते नमो नमः. इष्टदेवताभ्यो नमो नमः. कुलदेवताभ्यो नमो नमः. ग्रामदेवताभ्यो नमो नमः. स्थानदेवताभ्यो नमो नमः. वास्तुदेवताभ्यो नमो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. हातावरून एकदा पाणी खाली सोडा. आता ही कुठली? ही गणेश पूजा चालू आहे. आणि बाहेर आपण केली ती पण गणेश पूजा. ब्राह्मण भोजनानंतर गणेश पूजा होती. ओके. ज्यावेळेला गणेश पूजन करणार तेव्हा ब्राह्मण भोजन आपलं पूर्ण होणार. अच्छा. आणि ब्राह्मणचं आपण ते जेवण काय बोलतात ते नैवेद्य ते पण तुम्हीच केलात? ब्राह्मणांची अस्थि नैवेद्य दाखवला जातो. त्यांच्या आजची चव खूप सुंदर असते. काय बघतो काय बाहेर काय बांधू शकणार नाही सर. तो एक तर हे गणेश पूजन चालू आहे. हे भटजी काका यांनी जेवण बनवलं आजचं. तांदूळ पुरे नाही तुझे. गोपस्තු परिवेश गोपाळ जुडा म्हणी एकदा खाली सोडा. 3 वेळा त्या चौथ्या वेळी पुन्हा खाली सोडा. नाही हातात पडी हातावर घ्यायचं खाली सोडा. खाली सोडा आणि 3 वेळा प्या. आचम्य
ओम श्री केशवाय नमः. ओम श्री नारायणाय नमः. ओम श्री माधवाय नमः. तर तेवढी खाली पडा. पहिलं केलं तसं जातं पण खाली पडा. गोविंदाय नमः. विष्णुवाय नमः. विष्णुवाय नमः. विक्रमाय नमः. वामनाय नमः. सिद्धाय नमः. पद्मनाभाय नमः. ऋषिकेशाय नमः. दामोदराय नमः. शंकरजनाय नमः. वासुदेवाय नमः. प्रद्युम्नाय नमः. अनिरुद्धाय नमः. वर्गमूर्ते श्रीमन्नागणाधिपतये नमः. इष्टदेवताभ्यो नमः. रामदेवता आपली पूजा वगैरे एकदम चांगली पार पडली. सगळं झालं. आपले मामा आजोबा वगैरे आलेले जेवायला, म्हणजे आजीचे भाऊ ते पण येऊन जेवून गेले सगळं. आणि त्याच दरम्यान म्हणजे मी पूजेमध्ये होतो तेव्हा मम्मीचा हात कापला. आता बँडेज लावलंय, काहीतरी कापलं मी पण बघितलं नाही. असं कट आला, असं मोठं असं जरा रक्त वाहत होतं. तेवढा वारा येतो ना असा. आम्ही आता चाललोय फ्रीज घ्यायला. नवीन फ्रीज घ्यायचं आहे. तर पप्पा आलेले ना 4 दिवस आधी, तेव्हा ते बघून आले सगळं. तर आता फक्त चाललोय घेऊन येऊ. आता काय माझ्या नावाची बिल्डिंग कधी बांधली का? कधी बांधली? 2 वर्ष झाली. चल चल, पैसा दे, पैसा दे, सगळं तुझंच आहे. पैसा दे, पैसा. कसं वाटतं? ए छान. हा घेतोय. उद्या सकाळी पेमेंट त्याची प्राईस 27,000. त्याच्या पेन्सिल घेऊन करायचं असेल बाबा ती वरा फळा वरात होती ना, आणि फटाका फोडला तर झालं. ठिणगी उडाल्याबरोबर सगळे पळापळ झाली नुसती. नवरा नवरी पण पळतात सगळे. नाही ते तर खिडकीला जवळच आहेत दोन्ही. आता फ्रीज घेतला. आता कपाट घ्यायला जातो. एक एक वस्तू नाही, इकडे तिकडे खूप होते, पण ते हे नाही ना. कुठचं? मी पण भारी वाटतोय. आपण आता मालवणच्या किनाऱ्यावर आहे. 2 काम झाले, कबाड आणि फ्रीज. ते उद्या येईल. आणि आता जरा सामान घ्यायला आलो. तर चाललं आतमध्ये मार्केटमध्ये. काय घ्यायला आलोय ग? तुझं ते कोथिंबीर वगैरे, टोमॅटो. विषय का? हा बघा, हा सार्थक, अवधूत आणि कोण? साई मंथन. पाहू शकता. मालवणात आलो ना की इथे येऊनच जातो. राणे कोल्ड्रिंक्सकडे मस्त की फालुदा ह्याचा कॉकटेल ते पितो. ही मम्मी ना मार्केटमध्ये सोडलं ना की इथे तिथे जात असते. काल जसं मी तुम्हाला काल बोललेलो ना, रेट वाईट होणार आहे. कालच संध्याकाळी ना पप्पांना SMS आलेला. जे RTO वाले आहेत ना, त्यांनी पण फोन केलेला की तुम्ही वाईट लावून टाका. तर आज होपफुली रिटर्न आता जाऊ ना इथून, तेव्हा जाता त्यांच्याकडे जाता एक नंबर अपडेट करून टाकू. फायनल समुद्र आहे आपला. हा किल्ला सिंधुदुर्ग किल्ला आहे. आणि जोर पाऊस, म्हणजे पाऊस येतोय, जोरात नाही येते पण चालू आलाय पाऊस. आता निघू इथून.
आणि मोटरसायकल वाले पण गाडी आता ते नंबर प्लेटचं लगेच नाही होणार, ते आता दिलं आहे त्यांना, ते आता साईज वगैरे घेतली आहे. तर आता उद्या सकाळी यावं लागेल घ्यायला, कारण का ते ॲक्च्युली ना ती प्लेटेड टाकणारे नाही, ही आहे डायरेक्ट अशी आहे. तर मग ती हे करावी लागणार, ते चांगलं बनवू आणि मग ते घेऊ. आणि नंतर मुंबईला गेल्यावर HSRPला रजिस्टर करून टाकू, म्हणजे होऊन जाईल. ते टेम्पररी व्हाईट तर दिसली पाहिजे. काम चालू आहे तिकडे. या प्रकारे आपल्या घरी दूर घालणारे आलेले आहेत. कार्तिकी चव्हाण दूर घालत आहेत. जरा नीट दूर घाला, मच्छर येणार नाही तसं. मागे मागे छोटं पोरं फिरतात तसे आपण पण फिरत आहे. धुरामध्ये जात आहे आपण, धुरामध्ये. आम्ही आता आलोय मठामध्ये आलोय. तर हे द्यायचे आता. तर तिकडे आत्ताच सगळं ते झालं वाटतं, पूजा आणि काय ते चाललेलं सगळं. ते आता आतमध्ये जाऊ. ते महाप्रसाद आहे इथे. स्वामी समर्थांचं मठ पूर्ण वेरली मस्जिद डिटेलजवळ. पोट भरून खारे. तो पण ओ बाहेर राहतो गॅस काढून जेवण आहे आता खातो. तो बोलतोय आपल्या इकडचे हे मठ आहे ना, सर्वांनी नक्की या. एवढा लाजतोय. मठ आहे ना, मठ आपल्या समोर आता रात्री दिसणार नाही. समोर मस्जिद आहे आणि इथे एक छोटं स्टॉल आहे जिथे फूल वगैरे भेटतात. आणि त्याच्या इथे पूर्ण असं पाय धुवायला आणि जे जेवतात ना तिथे प्रसाद आहे तिथे, तिथून मग इथे हात वगैरे धुवू शकतो तसं. आणि हा पूर्ण ह्याचा मठाचा एरिया आहे, परिसर आहे हा मोठा. आणि समोर मठ आहे. आता घरी आलो मठामधून. हा व्लॉग आता इथेच एंड करू. कसं वाटलं? मस्त वाटलं. स्वामींचं दर्शन घेऊन प्रसादही मिळाला आम्हाला. सुंदर. तर चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. बाय. नंबर प्लेट वाईट झाली ऍक्च्युली, त्याच्या मागे ती स्टोरी आहे ती सांगतो नंतर कधी. कोणाला बघतो तू? आतू दादाला बघतोय. फायनली ते काम झालेलं आहे. आतू दादाला बघतोय. हो हो हो. बघ बघ स्टोरी.